सिद्धरामेश्वर महाराजांबद्दल खूप साऱ्या लोकांना माहिती आहे, पण रेवणसिद्धेश्वर महाराजांबद्दल माहिती आहे का? नाही ना? तर व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो. आंध्र प्रदेशातील कोल्लीपाक स्थित असलेल्या श्री सोमेश्वर लिंगातून प्रकट झालेले श्री रेवणसिद्धेश्वर महाराज हे सिद्धरामेश्वरांच्या आई वडिलांचे गुरु होते. धर्माचा प्रचार करत देश संचार करत असताना ते विटा रेणावी व मंगळवेढा मार्गे सोलापूरला आले आणि त्यांच्याच आशीर्वादाने पिता मुद्दू गौडा व माता सुग्गल देवीच्या पोटी श्री सिद्धरामेश्वरांचा जन्म झाला. त्यानंतर शांत, पवित्र, निसर्गरम्य अशा आत्ताच्या विजापूर रोड परिसरात श्री रेवणसिद्धेश्वर महाराज ध्यान व लिंग पूजेसाठी बसले. त्याच ठिकाणी आज श्री रेवणसिद्धेश्वरांचे पंचमुखी व मध्यभागी गोमुख कासव असलेले पूर्वमुखी शिवलिंग आहे, ज्याचे रोज सकाळी 9:30 वाजता पूजा व अभिषेक होते. या मंदिरामध्ये विविध देवी देवतांची मंदिरे आहेत, ज्यामध्ये श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेले अष्टविनायक गणपतीपैकी तिसरे गणपती पण आहे. सोलापूर सोडले तर खूप साऱ्या लोकांना या मंदिराबद्दल जास्त माहित नाही, पण जेव्हा तुम्ही ते शिवलिंग बघता आणि या मंदिर परिसरात येतात तेव्हा खूप प्रसन्न वाटते. या मंदिरात तुम्ही कधीही जा, जास्त गर्दी नसते. संक्रांतीच्या वेळी याच मंदिराच्या परिसरात बैल व म्हशींसारख्या पशूंचा बाजार भरतो. या मंदिराजवळ श्री दानम्मा देवी व श्री वीरभद्रेश्वरांचे मंदिर पण आहे, त्यामुळे दर्शन घ्यायला विसरू नका. भेटू मग.